रोख प्राइज आहेत, कॅश प्राइज. जुनेद जुनेदला 7,000 रुपयाचं रोख प्राइज आहे. त्यानंतर राहुल 1,000 रुपये. राहुल पेडणेकर आहे कोण आहे? राहुल पेडणेकर. त्यानंतर वरुणला सुद्धा 1,000 रुपयाचं प्राइज आहे. होती है एंट्री उसकी जगह पहचान नावाची आहे हो पहचान नावाची. तर सगळ्यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चहूबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मान्यवर आणि tenniscricket.in या वाहिनीवरती जुळलेले सगळे प्रेक्षक, या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे, मॅन फ्रॉम किल्ला रोहा, हृदयाच्या अंतकरणापासून वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या या तिसऱ्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत करतोय. एक इम्पॉर्टंट मॅच, दोन्ही टीमनं पहिला सामना जिंकलाय. एका बाजूला टीम शंभूराजे वॉरियर्स कामारले त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम RM सप्लायर्स झिराड, या दोन मातबर संघांमधली लढत आपण पाहतोय. टीम शंभूराजे वॉरियर्स कामारले संघानं टॉस जिंकला आणि पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, कारण की एका टीमचा जर कर्णधार गोलंदाज असेल ना, तर तो गोलंदाजीचा तोफखाना घेऊन मैदानावरती नेहमी उतरत असताना पाहायला मिळाला. आणि होय, आकाश तवसाळकर गोलंदाजीचा तोफखाना घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्यानं पहिल्याच बॉलला मागच्या मॅच मधला यशस्वी फलंदाज म्हणजे एक महत्वाचा खेळाडू रोशन तांबटकर, त्याला शून्याचा चष्मा परिधान करून बाहेर पाठवले. पुढचा बॉल याही वेळेला फुलर लेनचा बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड ऑफला सुरुवात केली आहे. आता बॅटिंग करत असताना टीम RM सप्लायर संघ गणपती बाप्पा मोरया म्हणत या सिंगलनं आता करेल सुरुवात. जिथे समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत अलिबागचा गोड आवाज रितेश पाटील सर आम्हाला जॉईन करतील. अनिश्चितपणे आपण पाहतोय विनर वर्सेस विनर असा मुकाबला आहे. दोन्हीही तगडे संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत, त्यामुळे आता एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. प्रितेश, तुला थोडा वेळ थांबवतोय. दिगंबर हमणे आपलं कॅश प्राइज या ठिकाणी कलेक्ट करायचं आहे. 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दिगंबर हमणे. राहुल जैन आपल्यासाठी सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे, ते सुद्धा आपण कलेक्ट करायचं आहे. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत एक नंबर. बक्षीस ठेवलेत एक नंबर. बक्षीस ठेवलेत एक नंबर. कालिदास डेकोरेटरचं कौतुक करावं लागेल. स्टाइल भी है और पावर भी है. त्या गोलंदाजीचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये, त्याची अचूकता, त्याची भेदकता, त्याचा टप्पा आणि त्याचा क्लास आणि त्याचा थाट आज सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत असताना पाहायला मिळालाय. काय गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहे. अलिबाग तालुक्यातून येत असताना चौल त्याचं गाव, आकाश तवसालकर त्याचं नाव आणि गोलंदाजी करत असताना विकेट घेणं हे त्याचं काम. सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय धाव खर्च केली आहे फक्त 1, विकेट मिळवल्यात त्या 2. अगदी गोलंदाजी नेक पाहायला मिळतीये. नीटनेटकं कामकाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. त्याला माहिती आहे टीमचा कर्णधार म्हणून जबाबदारी आपल्या खांद्यावरती दिली आहे. आणि आत्तापर्यंत जे प्रेक्षकांनी किंवा गोलंदाजांनी प्रोटेक्शन लावले होते ना, की खेळपट्टी लांब आहे, खेळपट्टीवरती बॉल पोचत नाही, हवा तसा बॉल पिचिंग होत नाहीये. आकाश म्हणतोय माझी एकदा गोलंदाजी ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही स्लो करून बघा. माझ्याकडची जी ताकद आहे, माझ्याकडची जी क्षमता आहे, त्याच खेळपट्टीवरती त्याच मैदानावरती आज दाखवून दिली आहे. अप्रतिम गोलंदाजी. आज त्याच्या स्ट्रेंथ वरती त्याने भर दिलाय. खऱ्या अर्थानं आकाश जर आपण पाहिला ना, पहिल्या मॅच मध्ये असेल आणि दुसरा मॅच मध्ये वेगळ्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय.
ओहो सुंदर फटका, गोळीच्या वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या दिशेने, डीप पॉइंटच्या बाहेर आलाय. शानदार, नजाकत बरा, देखणा चौकार. महेंद्र दळवी नेता हा आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता हा आमचा कमी ना पडणार कधी. ऑफ स्टिकच्या बाहेर थोडीशी विड्थ मिळाली, त्याचा पुरेपूर फायदा उठवला आणि गॅप मध्ये टाकलेला हा सुंदर फटका. यस, चौकार आला. धावगतीला आकार येईल. पहिला चौकार पाहायला मिळते मैदानावरती. पुढचा बॉल. हो, या वेळेला काय घडलंय? पंचांचा हात आकाशाकडे, आगीचा गोळा मैदानाच्या आतमध्ये जणू काही निघून गेलाय. बॅटची एज घेतल्यानंतर इथे मात्र महत्वपूर्ण तिसरी विकेट येत असताना पाहायला मिळेल. कुंजल पाटील मैदानाच्या बाहेर. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग थँक्यू व्हेरी मच. तालुक्यामध्ये. मैदानावरती गोलंदाजीचं तुफान आलंय. या स्पर्धेत इतकी भन्नाट गोलंदाजी हर्षल 4 दिवसामध्ये अद्यापर्यंत पाहायला मिळाली नाहीये. आकाशने इम्प्रेस केलं. प्रभावी कामगिरी, प्रभावशाली गोलंदाजी तो मात्र करतोय. आणि कॅप्टन म्हणून खेळत असताना संघाचा संघनायक कसा असावा ना, ते त्याने दाखवून दिलंय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी. यस, निश्चितपणे एक गोलंदाज त्यालाच माहिती आहे मॅचच्या स्टार्टला काय करायचं असतं. किंवा जर टीमला विजयाच्या दिशेनं जायचं आहे तर स्वप्नवत सुरुवात कशी आणायची, किंवा समोरच्या टीमला कसं डॉमिनेट करायचं, या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे ना मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर आकाश चौसाळकरला 3 सफलता मिळाल्या, 5च धावा खर्च केला, 1 चौकाराचा समावेश त्याच्यामध्ये. आता टाकेल या ओव्हरचा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल ऑन साईडला खेळलाय. स्क्वेअरच्या दिशेला डीप मधून प्रोटेक्शन आहे. सिंगल तर तिकडे मिळेल. बघा, पुन्हा आठवण करून देईल दुपारचं ते सत्र होतं आणि ती मॅच होती. आणि त्या मॅच मध्ये आकाश चौसाळकरने पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, आज पहिल्याच ओव्हरमध्ये सुद्धा फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. आणि आताही मात्र मैदानाच्या आतमध्ये तो फक्त 6 धावा खर्च करतोय. पण आता मात्र थोडंसं का होईना तो अपग्रेड झालाय. आता मात्र तो जास्तीचा पुढे निघालाय. कारण की पहिल्या मॅचमध्ये त्याने 6 धावा दिल्या पण विकेट एकही नव्हती. पण आता 6 धावा देत असताना त्यानं 3 विकेट घेऊन समोरच्या बॅटिंग करणाऱ्या टीमला थोड्या अंशी का होईना डॉमिनेट केलेलं बघायला मिळतंय. आणि स्क्रीनवरती तुम्ही पाहताय या स्पर्धेचा संपूर्णतः आनंद ज्यानं घेतलाय, किंवा ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतो, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. आणि स्वतः वीर आता ड्रिंक्स ट्रॉलीचे इथे आनंद घेतोय. वीर ड्रिंक्स ट्रॉलीमध्ये बसलाय म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे की वीर मैदानावरती जाणार. आणि वीरच्या बॅटिंगची रील सुद्धा tenniscricket.in अलिबाग या वाहिनीवरती चर्चेचा विषय बनली आहे. ओव्हरची समाप्ती, प्रत्येक चेंडू अगदी एका नव्या प्रश्नासारखा होता. फलंदाजांकडे त्याचं कोणतंही उत्तर नव्हतं. कौतुक करावं लागेल आकाश याचं. त्याने आपल्या कौशल्याने फलंदाजांची पूर्णपणे कोंडी केली, नाकाबंदी केली. आता दुसऱ्या षटकामध्ये चार्जअप व्हावं लागेल. बॅटिंग करणारा संघ झिराट संघाला आठवावं लागेल त्यांची ती खडूस वृत्ती. पहिल्या मॅच मध्ये भलं मोठं टार्गेट चेस करत असताना त्याने दाखवलेला तो अटॅकिंग इंटेंट पुन्हा एकदा ते मैदानावर दाखवणार का? यश कोळी मॅन फ्रॉम सासवणे बॅटिंग करण्यासाठी सज्ज. यंग टॅलेंट आहे. बॉलिंगला विनय. पहिलाच बॉल वाईड लाईनला शरीरापासून दूर नेण्याचा प्रयत्न. कारण की विनयला माहिती आहे ना एंड हाच होता. ही स्पर्धा होती, खेळपट्टी थोडी वेगळी होती पण याच मैदानावरती ती खेळपट्टी बनवली गेली होती. स्पर्धाही हीच होती. आणि फायनलची ती मॅच 6 बॉलमध्ये तब्बल ज्यानं 11 धावा डिफेंड करून फायनल मारून दिली होती. पहिल्या बॉलला षटकार आल्यानंतर सुद्धा तोच विनय पाटील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळाला. आणि त्याला माहिती आहे आता या खेळपट्टीवरती काय करायचं आहे. या स्पर्धेचा त्याला थोडासा अंदाज आला असंही म्हणूया. कारण की फायनलची मॅच त्यानं जिंकून दिली होती पण आता इथे मात्र दुसरीच मॅच त्याची चालू आहे. ओहो हो हो हो, काय गोलंदाजी चाललंय. भन्नाट यॉर्कर ऑफ स्टिकच्या बाहेर. फास्ट अँड फ्युरियस पद्धतीचा हा चेंडू.
याआधी जो व्हाईट बॉल आला ना त्यावेळेला टीमची कोणती रिॲक्शन नव्हती, कारण की टीमला माहिती आहे विनय पाटील जे करेल ना या पुढे ते काहीतरी चांगलंच असणार आहे, आणि त्याचाच तो शोध होता व्हाईट बॉल. हा यॉर्कर बॉल आला त्याच्यानंतरचा कमबॅक. बाहेरचा बॉल शॉर्ट पॉइंटला टर्न झाला, बॅकवर्ड पॉइंटला चांगली फिल्डिंग. शरीराचा योग्य वापर करत असताना बॉडी बॅलन्स थोडा निघाला होता एका बाजूला, पण स्वतःला स्ट्रेस केलं, बॉलला थांबवलं, टीमसाठी धावा सेफ ठेवला. सिंगल तर इकडेही मिळेल आणि त्या एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 7 धावा. काय कंट्रोल आहे गोलंदाजीचा, अगदी नियंत्रणात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. बॅट्समनला कोणताही चान्स किंवा संधी अद्यापपर्यंत दिली जात नाहीये. कमालीची गोलंदाजी भेदकता पाहायला मिळाली. यावेळी फटका चांगला, क्षेत्ररक्षक बीट झालाय कव्हर पॉइंटचा, तोपर्यंत सिंगल मिळाले. डबल सिंगल वरती भर देत आहेत, पण कुठेतरी मॅक्झिमम मध्ये डील करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत, अशा वेळी दुसऱ्या ओव्हरला टार्गेट करावं लागेल, कारण या षटकानंतर क्षेत्ररक्षण अगदी विस्तारित केलं जाईल. काय बॉल होता, अगदी बाहेरचा बॉल शॉर्ट पॉइंटला. फिल्डरचं सुद्धा कौतुक करावं लागेल, चांगली फिल्डिंग झाली होती तिकडे. सिंगल तर मिळाली आहे, धावगती पुढे चालली आहे, 9 या आकड्यावरती धावगती पोहोचली आहे. 3 बॅटर बाद झालेत आणि आता यश कोहली ऑन स्ट्राईक. यावेळेला बाहेरचा बॉल, फटका चांगला आहे, लॉंग ऑफला जागा बनवली आहे आणि त्या जागेवरती चौकाराची मोहर लावली आहे. यावेळेला येतोय हा चौकार. चालू करणं गरजेचं होतं. तो मोमेंटम आता शिफ्ट करतायत का पाहूया. यश कोहलीने सुरुवात केली. पुढचा बॉल त्यावेळेला हा पंपूल करायचा होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली बसला आणि त्यानंतर एक धाव तर तिकडे स्क्वेअरलेगच्या दिशेला नक्की मिळेल. सिंगलच्या सहाय्यानं का होईना इथे मात्र धावगती पुढे चालली आहे. सध्याच्या घडीला धावफलक 14 आकडा खूप महत्वाचा आपल्या रायगडासाठी. आपण नेहमीच म्हणतो ना की रायगड किल्ला महाराष्ट्राची शान, आणि त्या रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही जन्माला आलो या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि त्या रायगड किल्ल्याला बांधायला तब्बल 14 वर्ष लागली. तो 14 आकडा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहे. ओहो हो हो हो, हर्षल, ही जी 2 गोलंदाज आहेत ना ते पाहून मला वेस्ट इंडिजच्या बॉलिंग अटॅकची आठवण झाली. 89च्या दशकामध्ये असेच आग उकणारे गोलंदाज वेस्ट इंडिजकडे होते आणि अगदी त्याचसारखी गोलंदाजी मैदानावरती होत आहे. बॅट्समनला अजिबात संधी देत नाहीये, संधी निर्माण होत नाहीये. यावेळेला मात्र 7.00च्या सरासरीनं बॅटिंग चालू आहे आणि अशी जर बॅटिंग चालू राहिली तर तिसऱ्या ओव्हरमध्ये तुमचं चॅलेंज कम्प्लीट. मग ती सरासरी दमदार तुम्ही गोलंदाजी केलीत तर तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर तुम्हाला 10 धावांमध्ये जर तुम्ही थांबवलं तर मात्र 5 धावा मायनस होतील टोटल मधून. पण याच्यासाठी आता मी म्हणेन बॅटरला ही संधी आहे एक चांगल्या टोटलच्या दिशेनं जाण्यासाठी. अथवा गोलंदाजी तर चांगलीच चालू आहे आतापर्यंत सुरुवातीपासून. आकाश चौसाळकर समोरचा बॉल फुलर लाईनचा ऑन साइडला खेळला, फटका चांगला आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतात, चांगली फिल्डिंग, बॉलची फेक, धाव मिळते इथे एक. आणि त्या एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाचं धावफलक सध्याच्या घडीला 15 या आकड्यापर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळते. 15 धावा. नवीन गोलंदाज आकाश आलाय. चौल एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे आपण आदरानं पाहिलं, अलिबागचं लक्ष वेधून घेतलं आणि सध्या रायगडवर. ओहो हो हो हो, काय गोलंदाजी मैदानावर चालू आहे. हा गोलंदाज नाही तर मैदानावरती आलेलं हे वादळ आहे. एका मागोमाग एक निर्धाव चेंडू टाकतोय आणि बॅट्समनला अगदी सळो की पोळो करून त्याने सोडले. फलंदाजांना हैराण करणारी गोलंदाजी, फलंदाजांना सतावून टाकणारी गोलंदाजी. आज आकाश टोसाळकरची गोलंदाजी वेगळीच राहिली. हा तोच खेळाडू हर्षल ज्याने डिंगडॉंग संघाचं प्रतिनिधित्व सुद्धा केलंय. पुढचा बॉल यावेळेला समोरचा होता, आडवा बॅटनं गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतात, एक धाव तिकडे सुद्धा मिळेल. चांगली फिल्डिंग, बॉलची फेक योग्य होतीये. सगळं काही मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणतो ना
काय ती बॉलिंग, काय ती फिल्डिंग, काय त्या फिल्डिंगचा दर्जा. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना शंभूराजे, वॉरियर्स, कामारले या टीमसाठी सगळं ओके मध्ये चालू आहे. बिग हिट, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा आणि यश कोई या महत्वपूर्ण आकाश टवसाळकरचा हा स्पेल म्हणजे शिस्तबद्धतेचा एक उत्तम वस्तुपाठ आहे. फलंदाजाला मुक्तपणे खेळण्याची एकही संधी न देता त्याने पूर्णपणे जखडून ठेवलंय. एका मागोमाग एक निर्धाव चेंडू येत आहेत, डॉट चेंडू येत आहेत. मैदानात आता आकाशच्या गोलंदाजीचा अंमल सुरू झालाय. प्रत्येक चेंडूवर विकेटची शक्यता आणि फलंदाजाच्या चेहऱ्यावरची हतबलता आपण पाहतो. पण हर्षल, त्याच वेळी विचार करावा लागेल आरएम सप्लायर विराट संघाला आपल्या अप्रोचचा. ज्या अप्रोचने त्याने बॅटिंग केली होती, कुठेतरी आउट ऑफ द बॉक्स जात असताना एक्स्ट्राऑर्डिनरी प्रदर्शन त्यांना करून दाखवावं लागेल. ते कळणार का? बॅटिंग साठी आलाय अलिबागचा वॉल फिनिशर प्रारंभ पाटील. ओहो, आणखीन एक सुरेख गोलंदाजी, आपलातून चेंडू टाकलाय. एक चेंडू आणि 8 धावा, अन्यथा 5 धावा कमी. आता सर्व काही नशिबावरती. प्रितेश, सन्माननीय रत्नाकरजी पाटील यांच्या माध्यमातून आकाश तवसाळकरला या सुंदर गोलंदाजीसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आकाश चौसाळकर कमी गतीने टाकला. फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते आणि इथे सुद्धा सिंगल मिळतीये. कहाणी में ट्विस्ट. 17 धावा 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आत्तापुरती त्या स्कोर कार्ड वरती दिसत आहेत, पण आता काही सेकंदात तिथून 5 धावा मायनस होतील, कारण की चॅलेंज कंप्लीट झाला नाहीये. म्हणजे आता 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आपण जर पाहिलं तर फक्त 12 धावा स्कोर कार्ड वरती. तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक वेल फिनिशर प्रारंभ मैदानावरती दाखल झाला. पण आता आपण म्हणतो ना की खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, आणि आपण मोबाईल यूज करतो, पण मोबाईल यूज करत असताना काही वेळेला जास्तीचे फोटोज व्हिडिओज मोबाईलमध्ये ठेवले ना की मोबाईल थोडा हँग व्हायला लागतो. मग योग्य वेळी काय डिलीट करायचं, योग्य वेळी काय ठेवायचं, किंबहुना जास्तीत जर हँग होत असेल तर योग्य वेळी कधी मोबाईल रिसेट करायचं, या सगळ्या गोष्टींकडे आता प्रारंभाला लक्ष द्यावं लागेल. किती वेळ थांब. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर इथे मात्र आता प्रारंभाला जर धावगतीला शुभारंभ मिळवून द्यायचा असेल ना, तर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर इकडे तुम्हाला त्याच पद्धतीचा कारनामा करावा लागेल. या मॅच मध्ये मागील 3 ओव्हरमध्ये घेतलेले जे डॉट बॉल, घेतलेले ज्या विकेट, त्याने जो आता प्रारंभ किंबहुना त्याच्या साथीला खेळत असताना आकाश गुरव जो काही हँग झालाय ना, त्या दोघांना रिसेट मारावा लागेल स्वतःला, आणि इथून पुढे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा या भरपूर सारा जमा कराव्या लागतील, अथवा ही मॅच कठीण आहे. निश्चितपणे सामना कठीण आहे, पण प्रारंभ हा असा एकमेव खेळाडू आहे, त्याला ओपनिंग लायला अजिबात आवडत नाही. त्याला फिनिशिंग करायला आवडते, मग ती बॅटिंगची फिनिशिंग असेल, बॉलिंगची फिनिशिंग असेल, त्याला फक्त फिनिशिंग टच द्यायला आवडतं. आणि आता तो फिनिशिंग टच तो देणार का? दोन्हीही जिवलग मित्रांची जोडी मैदानावरती आहे. आता या जिवलग मित्रांना मैदानावरती त्या पद्धतीने खेळ सुद्धा सादर करावा लागेल. विपुल पाटील यांच्या वतीनं आकाश तवसाळकरच्या त्या गोलंदाजीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. 12-4. यावेळीचा बॉल बाहेर निघाला. यस, निश्चितपणे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळेल. अतिरिक्त सिंगल सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आपण पाहतो जोडली जाईल. आता विराटचे समर्थक म्हणत असतील वाईड, नो, सिंगल, डबल, काही येऊ द्या, पण धावा तरी येऊ द्या. ओ, यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी ऑफ स्टिकच्या बाहेर टाकला होता. सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये केलं जाते. धावा कशा येतात त्याला महत्व नाहीये, धावा कशा पद्धतीने येतात त्याला महत्व नाहीये, पण येणाऱ्या धावा फार महत्वाच्या आहेत आता बॅटिंग करणाऱ्या संघासाठी.
येस, आता हव्यात धावा. आता सगळे समर्थक म्हणत असतील प्रारंभ तूच काहीतरी कर भावा, तरच बनतील या मॅच मध्ये धावा. 15 वरती 4 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल हा ट्रॅक रेडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. थोडासा बॅटच्या खालच्या दिशेला चेंडू आल्यानंतर मात्र तिकडे स्क्वेअर लेगच्या दिशेला एक सिंगल मात्र मिळते. या मॅच मध्ये प्रदीप सर एवढ्या सिंगल आल्यात ना जेवढ्या आमच्या प्रेक्षकांमध्ये नाहीयेत. निश्चितपणे मॅजिकल गोलंदाजी केले, जादुई गोलंदाजी या मॅच मध्ये खामारले संघाने केले. ओहो, धावा येत नाहीयेत. पुन्हा एकदा सिंगल. मोठ्या फटक्याची कमतरता पाहायला मिळते. अजिबात मोठे स्ट्रोक येत नाहीयेत, षटकार चौकार येत नाहीयेत. पूर्णपणे डिसअपॉइंट केले RM सप्लायर चिराड संघाच्या फलंदाजांनी. प्रारंभकडनं खूप साऱ्या एक्सपेक्टेशन्स होत्या, पण तो सुद्धा आपण पाहतो स्ट्रगल करतोय. ओहो, यावेळी मोठा स्ट्रोक. पुन्हा एकदा आकाश टवसाळकर ऍक्शन मोड मध्ये, आणि आकाशने टिपलेला अप्रतिम जल. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. आकाश चौसाळकरनं पकडली कॅच. काय झेल पाहायला मिळाला. त्यानं उंच तेवढी घेतली. त्याला माहिती आहे जर टीमला यशाची अशीच उंच झेप घ्यायची असेल ना तर मैदानावरती अशा मोठमोठ्या झेप घ्याव्याच लागतील. त्यानं घेतली उंच झेप आणि अगदी अप्रतिम दर्जाची कॅच मैदानाच्या आतमध्ये पकडत असताना पाहायला मिळालाय. म्हणजे आता काय आहे तर 17 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना RM सप्लायर चिराड संघ अर्धा संघ डगआउट मध्ये जाऊन बाद झालाय. या स्पर्धेतील 200वी विकेट आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल दळणे गुरुजी यांचं. काय अफलातून स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सीमा रेषेवर उत्कृष्ट दर्जाचं दमदार क्षेत्ररक्षण, आणि या मॅच मध्ये फक्त आणि फक्त आकाश टवसाळकरचीच हवा पाहायला मिळते. गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, किंबहुना फलंदाजी असेल, वन साइड हिरो आकाश टवसाळकर पाहायला मिळतोय. त्याच वेळी चिराड गावाला बिलॉंग करणारा पॉवर हिटर अर्पित वैद्य आलाय. तो काही चमत्कार करेल का? चमत्काराची अपेक्षा असा RM सप्लायर चिराड संघाला आहे. धाबा यायला हवा, बनबाबा लागतील. पुढचा बॉल समोर मोठा फटका, आणि तिकडे सुद्धा राजा पाटील अप्रतिम दर्जाचा झेल पकडत असताना पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं ना तर ज्या वेळेला साई पालखी निघतात त्यावेळेला तो गाणं होतं ना, मी निघालो तुम्ही येताय का. सध्याच्या घडीला RM सप्लायर चिराडचे बॅटर हेच म्हणतात, मी निघालो तू येतोय का. अशा पद्धतीने एका मागोमाग एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. क्षेत्ररक्षण आपण पाहतो अफलातून. सीमा रेषेवर जणू चीनची भिंत उभी केली की काय. या क्षेत्ररक्षणाने टिपलेला अप्रतिम जल. एका मागोमाग एक विकेट्स पडल्यात, आणि विकेट्स पडल्यामुळे आता दबाव RM सप्लायर चिराड संघावरती शिफ्ट झालाय. विपुल पाटील यांच्या वतीने कॅश प्राइज येतं. झेल पकडलं होतं त्याच्यासाठी राजासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. काय कॅच पकडली होती. राजा मैदानाचा राजा बनलाय तो. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी अप्रतिम कामकाज तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. सन्माननीय आदरणीय मानसीताई आणि त्याच वेळेला त्या चिमुकला मॅचचा आनंद घेतात. समोरचा बॉल पायामध्ये टाकला जातोय. चांगला चेंडू अगदी बॉल पायात येत असताना पाहायला मिळाला. लेग बाईटची सिंगल मिळेल हा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. आणि पाहता पाहता प्रितेश सर 4 ओव्हरचा खेळ संपला, आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 4.50च्या सरासरीनं 18 धावा आल्यात. आणि आता या मॅच मध्ये प्रश्नचिन्ह आलाय की वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026च्या या 3ऱ्या पर्वामध्ये सर्वाधिक लो स्कोरिंग मॅच ही भेटीला येते की काय. शंभूराजे वॉरियर संघाने आपल्या लौकिकाला साजेसा काम खेळ केलाय.
किंबहुना नावातच वॉरियर्स आहे आणि योद्ध्याप्रमाणे हे योद्धे लढलेत. काय कामगिरी केले, बॉलिंग करत असताना पूर्णतः डॉमिनेट केलं, फलंदाजांना नेस्तानाबूत करणारी गोलंदाजी. इम्पॅक्ट प्लेयर मैदानावरती जातोय. इम्पॅक्ट प्लेअर बाबू मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. एक चांगला खेळाडू आहे आणि योग्य वेळी कोणता खेळाडू आतमध्ये आणायचा कधी बाहेर काढायचा हे कर्णधाराच्या हातामध्ये आहे. आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर बाबू वाघमारी इन ऍक्शन आपल्याला स्क्वॉड मध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या धावपळकावरती 18. शेवटचं षटक येणं बाकी आहे आणि शेवटच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, किंबहुना नितेश आणि आकाश या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये काय कारनामा करतील, या सगळ्या भूमिका आता मॅच मध्ये पाहण्यासारख्या असतील ना. अशक्य ते शक्यता करून दाखवावं लागेल. RM सप्लायर चिराट संघाला पहिला चेंडू वाईड आला, पहिला चेंडू अवांतर आला. वाईड येणं गरजेचं, अवांतर चेंडू आलाय आणि हा अवांतर चेंडू अगदी हवा हवासा वाटणारा. RM सप्लायर चिराट संघाला धावा आला पाहिजेत. धावा आल्या तर सामना रंगेल. त्या पद्धतीने हा सामना रंगेल का? धावांचा दुष्काळ पडला अक्षरशः. आपण जर पाहिलं तर मैदानावरती भरपूर साऱ्या कमी प्रमाणामध्ये धावा पाहायला मिळतात. मृत चेंडूची घोषणा केली, आधी व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. तिथे 19 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी, एका मागोमाग एक गोलंदाजीचा तोफखाना पाहायला मिळतोय. सन ऑफ सॉइल याच गावचा खेळाडू ऋतुराज भाबी पाहायला मिळतोय. रायगडचे एक दिग्गज खेळाडू रुपेश भाबी यांचा चिरंजीव अगदी त्यांच्याच प्रमाणे मैदानावरती आपला परफॉर्मन्स सादर करतोय. हे महत्वाचं आहे. आपले वडील मॅच बघण्यासाठी येतात, ते आपल्याला प्रोत्साहित करतात आणि आपण खेळतो आणि आपला दर्जा उंचवतोय. हे या स्पर्धेमध्ये कामकाज करणं खूप महत्वाचं आहे. यावेळेला बॉल तर सुटलाय, बॅकअप मिळेल. अगदी थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं बाबूच्या माध्यमातून, कारण की आता हे होण्यामागचं कारण एकमेव होतं की तो इम्पॅक्ट प्लेअर आहे. तो मैदानाच्या त्या ऊर्जेमध्ये आपण जर बोलतो तेवढा तो समाविष्ट नव्हता, तो डगआउट मध्ये होता. पण जसा आलाय थोडासा लेझी पाहायला मिळालं, पण हरकत नाहीये. सिंगल फक्त मिळेल. 1च्या सहाय्यानं 2 मिळतात, माफी असावी. 2च्या सहाय्यानं 21 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती येतात. पुढचा बॉल, समोरचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे मारायचा होता. फिल्डर तर तिकडे सुद्धा योग्य एंडला फेकी होतीये. धाव फक्त एकच पाहायला मिळतीये. किंबहुना आता प्रश्नचिन्ह हाही आहे ना सर, की या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक इनिंग अशी ज्या इनिंग मध्ये एकही षटकार अद्याप आला नाहीये. निश्चितपणे धारदार मारा, टप्पा, दिशा, वेग यांचं गणित इतकं अचूक बसलंय की फलंदाजाला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाहीये. शिस्तबद्ध गोलंदाजीचा दर्जेदार नमुना, एकही षटकार आला नाही. एवढी मोठी तगडी बॅटिंग ऑर्डर होती. पहिल्या षटकात जे मोठे धक्के बसले ना, त्या धक्क्यातून चिराट संघ अजिबात सावरला नाही. 79 धावांचा पाठलाग करणारा हाच तो संघ आहे का, हाही प्रश्नचिन्ह आहे. RM सप्लायर झिराड यांनी आरामामध्ये 79 धावांचा पाठलाग केला आणि आता आलाय या संपूर्ण इनिंग मधला पहिला षटकार आलाय. निश्चितपणे दमदार आमदार कामगिरी, आमदारांचे अगदी दमदार झाले. अलिबाग तालुक्यात अनेक प्रश्न असतात आणि त्यावरती उत्तर एकच असते आणि ते म्हणजे दमदार आमदार. क्रिकेट हा खेळ एकट्या दुकट्याचा नाहीये. रितेश मात्रे फेल ठरला, त्यानंतर जी जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी इतर खेळाडूंना घेणं गरजेचं होते ना, ती पाहायला मिळाली नाही. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली, चांगला जल टिपला अक्षय पाटील याने एक्स्ट्रा कव्हर रिझनला आणि 29 धावसंख्येवर आणखीन एक मोठा धक्का. प्रगतीची वाट दाबी तुझ विकास या संपूर्ण स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वाधिक कमी धावसंख्या म्हणजे 29 धावा. आतापर्यंत 36 होती, आता फक्त 29 या मॅच मध्ये पाहायला मिळते. 30 धावांचं टार्गेट आहे
आणि संपूर्ण 3 पर्वामध्ये सर्वाधिक लो स्कोरिंग आपण जर पाहिलं तर 28 आहे. आता एकच पाऊल पुढे आहेत. 29 धावा म्हणजे 30 धावांचं टार्गेट आहे. येणारे 30 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. बॉल्ट्रन इक्वेशन. आकाश टवसाळकरचं कौतुक करावं लागेल. त्याने केलेली कॉमेंट्री बॉक्स. व्यासपीठावर नुकतंच एका यंग टॅलेंटचं आगमन झालेलं आहे. यावर्षीच्या रायगड जिल्हा लेदरबॉल क्रिकेट असोसिएशनच्या अंडर 14च्या संघात ज्या खेळाडूची वर्णी लागलेली आहे असा किहीम गावचा सुपुत्र राजवीर अभिषेक पेडणेकर याचं नुकतंच व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या करा या खेळाडूसाठी मित्रांनो. आपल्या विभागाचं तालुक्याचं नाव यानं उंचावलेलं आहे. असा राजवीर अभिषेक पेडणेकर या वर्षीच्या रायगड जिल्हा लेदरबॉल क्रिकेट असोसिएशनच्या अंडर 14च्या संघामध्ये त्याची निवड झालेली आहे. रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तो राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये करणार आहे. सन्माननीय जुईलीताई दळवी जुईकर यांच्या शुभ हस्ते त्याला सन्मानित करण्यात येत आहे. अभिषेक पेडणेकर यांचा सुपुत्र राजवीर. कौतुक आहे राजवीर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो चेक टॉस करतो आपण. पुढच्या मॅचचा टीम अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर या दोन्ही संघाच्या कर्णधारांचं मी लक्ष वेधेन. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचं कौल करण्यासाठी लगेच आम्हाला जॉईन करा. टीम अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास तर त्यांच्या विपक्षामध्ये प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर. टॉससाठी लगेच या जिथे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस कंप्लीट करून घेणार आहोत. नाणेफेकीसाठी मान्यवर म्हणून विघ्नेशजी माळी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांना विनंती असेल आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. आपण टॉस बॉक्सकडे मार्गक्रमण करायचं आहे. विनंती आहे. कॉमेंट्री बॉक्स. सर दोन्ही संघाचे संघनायक ताबडतोब यायचं आहे टॉससाठी. आपले प्रेझेंटेशनमध्ये आपले पाहुणे ते उपस्थित त्यांच्या शुभस्ते आपण टॉससाठी करणार आहोत. लवकरात लवकर या. नागेश्वर आवास. साखर संघाचे संघनायक चला लवकरात लवकर या आपण. मॅच आपण सुरू करत आहोत. आपण फक्त टॉस फक्त कंप्लीट करून घ्या. कोण कॉल करणार आहे? चला साखर संघ कॉल करेल. आमदार असं कॉल केलेलं आहे आणि आमदार झालं आहे. फक्त तुमचा निर्णय फक्त सांगा. फिल्डिंग करू. तर साखर संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगला ते म्हणजेच आवाज या संघाला. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच प्रसादजी परब सर. आकाशाला बॅटिंग करण्यासाठी आजचा दिवस आकाशने गाजवला. काय गोलंदाजी केली होती पहिल्या सत्रामध्ये आणि त्याने मात्र केलेली गोलंदाजी त्याने मात्र अगदी वन साइड डॉमिनेट केलं या मॅच वरती. पंचांचा इशारा आला. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. अलिबाग टेनिस क्रिकेट मधील एक शैलीदार फलंदाज नवगाव गावाला बिलॉंग करणारा विघ्नेश कटर ऑन दी स्ट्राईक पाहायला मिळतोय. रितेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू आडवा बॅटने प्रतिकार करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला आहे क्षेत्ररक्षक. धाव मिळत नाहीये. लो स्कोरिंग मॅच आहे. अनेक वेळा आपण पाहतो ज्या वेळी लो स्कोरिंग मॅचेस असतात ना त्याच मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळत असते. त्या पद्धतीचा त्या पद्धतीतला हा सामना पाहायला मिळणार का? हो गरजेचं आहे. कारण की आपण जर पाहिलं ना तर आपणही त्याच बॉलने खेळलोय. आपणही त्याच खेळपट्टीवरती खेळलोय. स्पर्धाही तीच खेळतोय. आपल्याला जर 29 वरती थांबवलं जात आहे तर आपण का थांबू शकत नाही? तर संघर्ष मोठा केला तर आपणही वार पलटवार करू शकतो.
सुरुवात होत असताना पाहायला मिळते सिंगल आली आहे. सिंगलने इकडे मात्र आपण जर पाहिलं तर सुरुवात होते. पहिलं डॉट बॉल आला आणि दुसरा बॉल आपण जर पाहिलं तर सिंगल येत असताना पाहायला मिळेल. रितेश म्हात्रे बॉलिंग मार्क वरती आहे. हा पुढचा बॉल सोडून दिलाय. यस, योग्य निर्णय बॅटरचा पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. निश्चितपणे कुठेतरी झिराट संघाचा ती मानसिकता आता पाहायला मिळत नाही, जी मानसिकता आपण पाहिली होती. 100वा वाईट सुद्धा आपण पाहतो या स्पर्धेतील. शुभम कानमुरे असतील किंवा दळणे खुर्जी असतील, यांचं अप्रतिम स्कोरिंग आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलंय. नेक्स्ट बॉल रितेश याचा फटका फसलाय. मोठा मासा गळायला लागलाय. जाळं कसं टाकावं हे कुळ्यांकडून शिकावं आणि विकेट कशी मिळावी ही रितेश म्हात्रे याच्याकडून शिकावं. आपण पाहतोय आकाश टवसाळकर अगदी 0 या धावसंख्येवर तंबूत परत. बिग विकेट नंबर फर्स्ट. हाय जरा हटके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग गाजतीये. संपूर्ण आपण जर पाहिलं तर रायगडाचं महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं या स्पर्धेनं. ज्या स्पर्धेला होते गर्दी अफाट, तिथेच दिली जाते संघ मालकाला गाडी थार. आणि आपण जर पाहिलं तर थार गाडी आपल्याला पाहायला मिळेल. त्याच वेळेला मॅन ऑफ द सिरीज साठी जेमी कार आणि मग बेस्ट बॅटर बॉलर आणि नवोदित खेळाडू यांच्यासाठी आपण जर पाहिलं तर 3 बाईक पाहायला मिळतील. स्पोर्ट्स बाईक हे महत्वाचं आहे. प्रत्येकाला संधी निर्माण करून दिली आहे. प्रेक्षक, खेळाडू आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भरवली जाणारी ही स्पर्धा. त्याच वेळेला आदित्यताई दळवी यांची मेहनत आणि अंकुशदादा पाटील यांची साथ संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती मात केली या स्पर्धेनं. पुढचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. स्ट्रोक चांगला आहे, फिल्डिंग चांगली आहे, पण बॉलची फेक करेपर्यंत 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होतात. निश्चितपणे फटका अगदी चांगला लगावला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह होता, पण चांगलं एफर्ट्स पाहायला मिळाले. हे एफर्ट्स नक्कीच द्यावे लागतील RM सप्लायर झिराट संघाला जर सामन्यामध्ये काहीतरी करायचं असेल तर. रितेश म्हात्रे असा खेळाडू आहे जो होत्याचा नव्हतं करण्यासाठी ओळखला जातो. त्याचा ॲटिट्यूड नेहमी पण पाहतो, पण यावेळी शॉर्ट सिलेक्शन चांगलं. कव्हर आणि कव्हर पॉइंट मधनं हा लगावलेला शानदार चौकार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू. काय फटका पाहायला मिळाला. आपण म्हणतो ना वेट अँड वॉचची पॉलिसी तीच होती मैदानाच्या आतमध्ये. बॉलची वाट पाहिली, नजर कायम ठेवली आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून त्या बॉलला जागा बनवून अगदी सीमारेषेच्या बाहेर पाठवलं आणि त्या बॉलची वाट लावली. धावसंख्या 8. देखणा बॅकफुट पंच पाहायला मिळाला. अगदी डेलिकेट टच रितेश म्हात्रे गोलंदाजी करतोय. 8 धावा आल्यात. थोड्याफार प्रमाणात आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ वरचढ. ओहो काय घडलंय. एज लागली होती आणि तदनंतर प्रारंभाने हा साधा होतीये ना, तर जास्तीचे एफर्ट क्षेत्ररक्षकाने घेणं गरजेचं आहे आणि ST रक्षकाकडून हा सोप्पा झेल सुटला जातोय. आधीच हातामध्ये मॅच नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कॅचही सोडताय तर मात्र आपण जर काहीतरी स्पर्धा सोडावी लागेल. निश्चितपणे झुकून देऊन तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. येथे मात्र समर्पण वृत्ती दाखवावी लागेल. एका षटकाच्या खेळांती 8 धावा आल्यात. चला मॅच फास्ट घ्यायची आहे. RM सप्लायर झिराट संघाला विनंती असणार आहे, आपण पाहतोय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. ज्या स्पर्धेचा बोलबाला केवळ अलिबाग मध्ये नव्हे, रायगड मध्ये नव्हे, तर संपूर्ण भारतभरामध्ये आहे.
टेनिस क्रिकेटच्या मधील पहिली अशी स्पर्धा जेथे 2 कार देण्यात येणार आहेत. आमदार साहेबांचं दमदार नियोजन. निश्चितपणे, कारण की आपण जर पाहिलं ना, आपण नेहमीच म्हणतो की आमचा अलिबाग तालुका हा संपूर्ण आपण जर पाहिलं तर समुद्री खेळांसाठी प्रसिद्ध आहे. अलिबाग तालुका म्हटल्यानंतर आमच्या अलिबागची गारगार हवा, त्याच वेळेला अलिबाग तालुका म्हटल्यानंतर ऐतिहासिक किल्ले, पण आता त्याच अलिबाग तालुक्यामध्ये टेनिस क्रिकेट विश्वाची एक मानाची स्पर्धा सुद्धा आपण जर पाहिलं तर आता नेहमी तुम्हाला गुगलवरती सर्च होईल. सगळ्यांच्या यूट्यूबवरती एकच स्पर्धा सर्च होतीये, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. त्याचं कारण म्हणजे आपण जर पाहिलं तर हे आयोजन आणि नियोजन. प्रत्येक जण विविध तालुक्यातून विविध गावातून या स्पर्धेमध्ये खेळ बघण्यासाठी तर येतोयच, पण प्रत्येकाला जवळून या स्पर्धेचा आनंद सुद्धा घ्यायचा आणि आयोजन सुद्धा पाहायचंय. डॉट बॉल. स्वरूपने चांगली सुरुवात केली, किंबहुना गोलंदाज आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने एफर्ट्स लावत असताना अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करतायत. कंट्रोलवाली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या पद्धतीने गोलंदाजी झाली तर सामन्यामध्ये नक्कीच रंग भरतील. हा चेंडू वॉटिंग फॉर अंपायर डिसिजन. सलगचा दुसरा डॉट चेंडू आलाय. हर्षल आपण पाहतोय सामन्यामध्ये रंग भरतायत. RM सप्लायर झिराट संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये परततोय. काय जिगरबाज खेळ करतायत. पहिल्या 8 बॉलला 8 धावा, बॉल टू इक्वेशन. सामना शेवटपर्यंत जावा. 22 बॉल 22 ची गॅरेज. मोठा फटका, फ्री होम डिलिव्हरी आणि मैदानाच्या आतमध्ये रितेश मात्रे वेल जज कॅच. इथे आपण असंही म्हणूया, आता रितेश मात्रेनं पकडली कॅच आणि इथून पुढे रंगातच येईल मॅच. बॅटरबाद. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत, बोलतो एकदम great. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. थँक्यू व्हेरी मच डीजे. मुंबईच्या क्रिकेटमध्ये आपण ती खडूसवृत्ती पाहायचो ना, ती खडूसवृत्ती रितेश मात्रेकडे आहे. आणि रितेश मात्रे पुन्हा एकदा आपल्या संघाला मोटिवेट करत असताना, आपल्या संघाला प्रेरित करत असताना रितेश मात्रे नंतर स्वरूप मात्रे सुद्धा त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मैदानावरती शानदार गोलंदाजी करतोय. फिनॉमिनल आणि फॅन्टॅस्टिक बॉलिंग करतोय. त्यामुळे आता बॅटिंग करणाऱ्या संघाचे धाबे सुद्धा दणाणलेत. आता मॅच मध्ये मजा येईल. स्क्रीन वरती आपण पाहतोय ज्या जिमनीची चर्चा सर्वत्र आहे ती जिमनी पाहायला मिळते. निश्चितपणे सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे की जिमनी कार घेऊन पहिला कोणता खेळाडू या मैदानाला राऊंड मारणार, मग ती त्या पलीकडे कोणता संघ मालक या मैदानावरती थार घेऊन फिरणार, याची चर्चा. आणि त्या चर्चेला अखंड संपूर्ण महाराष्ट्रभर उधाण आलंय. त्याचं कारण वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. आणि या मॅचची चर्चा सुद्धा आता 3 तालुक्यांमध्ये वाढली आहे, कारण की लो स्कोरिंग मॅच रंगात आली आहे. फुलर लाईनचा बॉल ऑन साईडला फटका खेळायचा होता, स्ट्रोक चांगला सिंगल मिळेल. आणि होय, ती सिंगलच फक्त हवी आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कंजूस भरी गोलंदाजी चालू आहे. चांगली बॉलिंग. स्वरूप मात्रेकडे ती गोलंदाजी करण्याची कपॅसिटी आहे. अलिबाग प्रीमियर लीगचा बेस्ट इमर्जिंग प्लेअर पाहायला मिळतोय. अगदी 16 वर्षाचा हा खेळाडू आहे, पण त्याच्याकडे असलेलं कसब कौशल्य तंत्र त्याने यावर्षी सर्वच स्पर्धांमध्ये दाखवून दिलं आणि येथे मात्र तारीफ केली. आणि चेंडू थेट सीमारेषा पलीकडे फुल टॉस वरती आक्रमण. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळविशे. आमदार महेंद्र दळविशे. आमदार महेंद्र दळविशे. वीरनाथ बादशाह लाडो बोटे थे, प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये, जे हवं जे होतं ते मात्र मैदानावरती सगळं काही सुरळीत चालू होतं, पण तिथे षटकार आलाय. बॅटची लिडिंग आहे, जिकडे मात्र यष्टांच्या मागे सुंदर कॅच पकडली जाते. आता आहे ना, आपण म्हणतो ना की आयुष्याच्या यशस्वी रस्त्याच्या मागे चालत असताना काही वेळेला काटे रुपतात, पण ते कधी योग्य वेळी बाजूला काढायची नाही याची सुद्धा जाणीव असावी. पण मैदानाच्या आतमध्ये स्वरूपला एक काटा रुतला असेल, तो म्हणजे तो या आधी आलेला षटकार. तो अगदी शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या ओव्हर पर्यंत, शेवटपर्यंत त्याला सळत राहणार आहे.
बघा 5 चेंडू अगदी चांगले टाकले, एक फुलटॉस टाकला, त्याच्यावरती षटकार आला. 15ला 3 आल्यात. चॅलेंजिंग ओव्हर आहे. जो संघ चॅलेंजिंग ओव्हर मध्ये दमदार प्रदर्शन करेल तो संघ या मॅच मध्ये थोडा पुढे निघून जाईल. यस, विक्रम येतात, विक्रम होतात, पण ते विक्रम मोडीस येतात. इतिहास घडवले जातात, इतिहास मोडीस सुद्धा येतात. इथे मात्र मुख्य मंचावरती तुम्ही पाहताय या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत ज्याने टेक्निशियल टीम मध्ये गेली, कौतुक करावं लागेल या व्यक्तीचं. अगदी आपण म्हणतो ना की जे अशक्य आहे ते शक्य करण्यासाठी सातत्यपूर्ण पळणारा एक हर हुन्नरी युवा म्हणजे नंदन घरात सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळालेत. tenniscricket.in अलिबाग साठी सुखाचे दिवस त्यानं निश्चितपणे आणलेत. आपल्या जवळी मित्रांना एकत्रित आणलं आणि एक टीम बनवली आणि ती टीम मात्र आपण पाहिलं तर अप्रतिम टीम वर्क करते चॅलेंजिंग ओव्हर मैदानावरती. दमदार आमदार चॅलेंजिंग ओव्हर पाहायला मिळते आणि या ओव्हर साठी रितेश मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना. या मॅचला फिरवण्यासाठीची ही एकमेव संधी रितेश म्हात्रेच्या हातात दिली आहे. जर त्याने इकडे मैदानावरती या 10 धावा थांबवल्या तर यदा कदाचित 30 धावाही थांबवल्या जाऊ शकतात. पहिलाच बॉल ब्लॉक लाईनचा समोर चालला, मिड ऑफला फिल्डर सिंगल नक्की मिळेल. एकेरी धावेनं स्ट्राईक रोटेट होतीये, एकेरी धावेनं चॅलेंजच्या दिशेनं आपण जातोय आणि हा चॅलेंज आयुष्यातला सर्वाधिक मोठा चॅलेंज रितेश म्हात्रे समोर असावा की त्याला आता 5 बॉलमध्ये 9 धावा थांबवायच्यात. अनेक चॅलेंज त्याने ऍक्सेप्ट केले असतील, ते कम्प्लीटही केले असतील, पण हा चॅलेंज ऍक्सेप्ट करून त्याला कम्प्लीट करावा लागेल जर या मॅचमध्ये जिंकायचंय. सामना रंगात आलाय. 30 धावांचा पाठलाग करायचा होता, पण 30 धावांचा पाठलाग करत असताना अडचणी वाढवल्यात असंही म्हणावं लागेल. खेळत असताना RM सप्लायर जिराड या टीमनं संघर्ष मोठा. वर्सोलीचा सिक्सर किंग अक्षय आला बॅटिंगला. पहिला चेंडू आपण पाहतोय फेस करत असताना चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. सिंगल आले पण चॅलेंजिंग ओव्हर आहे. काय खेळलाय जिराडचा संघ. 30 धावा धावफलकावर आहेत, पण ते सुद्धा एक वेगळ्याच ऍटिट्यूडने, एक वेगळ्याच अप्रोचने मैदानावरती उतरलेत. जेवढे आहोत तेवढे बास आहोत, किंवा जेवढ्या बनवल्यात तेवढा बास आहेत, अशा पद्धतीचं कामकाज सध्याच्या घडीला RM सप्लायर जिराट संघ करतोय. 30 धावा थांबवतात. फुल टॉस होता, मिडल ऑफ द बॅट होत नाहीये, गॅप मध्ये फटका चाललाय. फिल्डर बॉलचा पाठलाग करतील. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल तुम्ही पाहताय. मॅच मध्ये ट्विस्ट येणार का, मॅच मध्ये रंगत येणार का, कारण की आता 3 चेंडू मध्ये 7 बनवायच्या चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. आता 3 चेंडू 7 धावा. हृदयाची धडधड वाढले, हृदयाचे ठोके वाढलेत. हाय व्होल्टेज मॅच मैदानावरती रंगले. ओहो, फटका चांगला, इंटेन्शन क्लिअर, चेंडू आउट ऑफ द फिअर. प्रीमियर लीग भरली पडते. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार. थँक्यू सो मच डिझमा सर. या मॅचची हवा काढणारा हा हवाई सफर आलाय. निश्चितपणे या षटकारानं सामन्याची इक्वेशन पूर्णपणे चेंज केलेत, किंबहुना गोलंदाजाची सिस्टम याने हॅक केले या षटकारानं. पुढचा बॉल फटका फसलाय का, विकेट आलीये. मॅच बनेल, मॅच इथेही येईल पुन्हा रंगात, पण त्याच्यासाठी आता अजून एक शेवटचा डॉट यायला हवा. अनुमान लावले जातील. अनुमान काही का आपण जर पाहिलं तर आता मित्रांमध्ये पैसा लागल्या जातील. जे प्रेक्षक वर्ग आहे ते म्हणतील आता शेवटचा बॉल डॉट येईल, काही म्हणतील शेवटच्या बॉलवरती सिंगल काढली जाईल, काही म्हणतील तिकडे षटकार मारला जाईल, चौकार मारला जाईल. पण आपण म्हणूया की जर पैज लावायचीच असेल ना तर एकदा स्वतःशी लावा. जिंकलो तर आनंद मिळेल, हरलो तर त्यातून अनुभव मिळेल आणि तो अनुभव पाठीशी ठेवून आपण नेहमी पुढे जात असतो. पण आता या मॅच मध्ये नक्की काय घडेल. एक बॉल एक, हा क्रुशियल बॉल, निर्णायक चेंडू, मौल्यवान चेंडू असणार आहे.
महत्वाच्या क्षणी अगदी मौल्यवान विकेट प्राप्त केले. प्राइज विकेट म्हणू शकतो, किमती विकेट म्हणू शकतो. षटकार जरूर लगावला, पण सामन्यातील रोमांचकता अजूनही बाकी आहे. अनेक ट्विस्ट अँड टर्न्स या मॅच मध्ये पाहायला मिळतात. काय प्रचंड उलटापालट या मॅच मध्ये आपण अनुभवलंय. सामना होता कुठे, सामना आला कुठे आणि सामना जाईल कुठे. एक चेंडू एक धाव चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. यस, निश्चितपणे सामना रंगात आलाय. या वर्षी जसं सोन्याचे भाव कधी वरती कधी खालती, कधी आपण जर पाहिलं तर जास्त अगदी आकाशाला गवस निघाल तर थोडे कधी कधी कमी होतात आणि तशा पद्धतीची मॅच झाली आहे. कधी सामना या बाजूनं चाललाय तर कधी त्या बाजूनं. सिंगल आली तर सामना संपेल आणि जर डॉट आला तर पुन्हा जिराटकर आशा निर्माण करतील या मॅच मध्ये. आलाय आलाय इकडे मात्र महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर आलाय. अजून एक विकेट येत असताना पाहायला मिळते, म्हणजे 10 कंप्लीट झाल्या नाहीयेत. आपण नेहमी म्हणतो ना की रात्र नाही ते स्वप्न बदलते, दिवा नाही ती वाट बदलते आणि मनात नेहमी जिंकण्याचीच आशा असावी. कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. ती वेळ बदलवायची असेल तर मैदानावरती RM सप्लायर झिराट संघाला आता इथून पुढे संधी निर्माण झाली आहे. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत, बोलतो एकदम लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. हे ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतात. आमदारांचा पाठिंब्याने वाढतीये या खेळाची शान. युवा पिढीला मिळतोय इथे नव्या स्वप्नांची उड्डाण. दमदार आमदार प्रीमियर लीग नावातच आहे ही ताकद भारी. पर्व 3ऱ्या मध्ये लिहिली जाते यशाची सुवर्ण कहाणी. कहाणी रंगलीये, कहाणीमध्ये वार पलटवार फेर बदल सध्याच्या घडीला होत असताना पाहायला मिळतात. इथेही सामना रंगलाय. 12 चेंडू 11 धावांची गरज. कोण जिंकणार या मॅचला? अगदी पहिल्या डावामध्ये असं वाटलं होतं की मॅच आरामामध्ये जिंकली जाईल, किंबहुना झिराट संघ आता पहिल्याच डावामध्ये पराभूतच होण्याच्या दिशेनं चाललाय की काय, पण नाही. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. क्रिकेट हा खेळ कधीही फिरणार आहे आणि आज ते पुन्हा सिद्ध होतंय का प्रीतेश सर? निश्चितपणे रितेश मात्रेचं अप्रतिम लिडिंग. आणि काय घडलं चॅलेंजिंग ओव्हर मध्ये, काय झेल टिपला गेला. लास्ट मोमेंटला डाईव्ह मारत शॉर्ट थर्ड मधला टिपलेला अप्रतिम झेल. सामना आता अशा वळणावर आलाय ना की जिथे कोणा एकाला झुकतं माप देणं कठीण आहे. एका बाजूला जिद्द आहे तर दुसऱ्या बाजूला चिकाटी. बघूया विजयाचा कल कोणाकडे झुंकणार. हवेतील गारवा वाढला असला तरी मैदानातलं वातावरण मात्र चांगलंच तापलंय. दोन्ही संघ विजयासाठी रक्ताचं पाणी करतायत. 12 चेंडू आणि आवश्यकता आहे या मॅच मध्ये 11ची. हा पहिला बॉल, पहिलाच बॉल, मोठा फटका गॅप मध्ये चाललाय. इथे मात्र मिड विकेट पार, चौकार. ते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू व्हेरी मच डीजे. रोहित पाटील बॅटिंग करतो स्ट्राईक एंड वरती. अलिबाग तालुक्यातील एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, पण दुखापतीच्या कारणास्तव गेले 1.5 वर्ष तो मैदानातून बाहेर होता. ओहो, यावेळी फटका मोठा आहे. चेंडू सीमा रेषे पलीकडे, डीप स्क्वेअर लेग सीमा रेषे बाहेर. रोहित पाटील याने लगावलेला हा टॉप क्लास, टॉप नॉच, ट्रिमेंडियस, टेरिफिक, थंडरस षटकार. आपण म्हणतो ना सकाळच्या झोपेमध्ये आपण स्वप्न बघत असावे सुंदर सुंदर,
आणि त्याच वेळेला पटकन सकाळी आई यावी आणि ते स्वप्न अर्धच अपुरं राहावं, तसं आता झिराडकरांचं झालंय. स्वप्न पाहिलं जिंकण्याचं, पण मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी रोहित पाटील आला आणि त्यानं 2 बॉलवरती या मॅचची हवाच काढून तो गेलाय. आता ते स्वप्न अपुरं राहिलं जिंकायचं, कारण की औपचारिकता बाकी आहे, फक्त एका धावेची गरज. आपल्या स्टाईल मध्ये सामना फिनिश केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहित पाटीलने लगावलेला आलिशान अद्वितीय अलौकिक अव्वल दर्जाचा फटका, आपला फटका 440 फूटचा झटका. सामना फिनिश केलाय शंभूराजे वॉरियर्स कामारले संघाने आणि अगदी थाटामाटामध्ये या संघाने केलाय सुपर 16च्या लढतीमध्ये प्रवेश. वॉल प्ले टीम शंभूराजे वॉरियर्स कामारले. किती आले किती गेले पण होणार नाही. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारेच्या ग्राउंड वारी खेळाडू लावतील आग. होय, लोणाऱ्याच्या ग्राउंडवरती आज सगळ्या खेळाडूंनी लावली आग. काय सामना रंगला होता, लाजबाब नेत्रदीपक सामना पाहायला मिळाला. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच निश्चितपणे ज्यानं गोलंदाजी करत असताना षटक टाकलं 1, धावा खर्च केल्या आता फक्त 5, 2 फलंदाजांना बाद केलं आणि बॅटिंग करत असताना संघ अडचणीमध्ये होता त्यावेळेला 6 बॉलमध्ये 19 धावांचा वादळी खेळ ज्या पठ्ठ्यानं केला तो खेळाडू रोहित पाटील ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. रोहित पाटील मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहताय आमचे अंकुशदादा पाटील. खूप भरपूर सारी मेहनत या व्यक्तीने घेतली आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्या खेळपट्टीची देखभाल किंबहुना ह्या मैदानावरची रूपरेषा कशा पद्धतीने अजून अप्रतिम केली जाईल यासाठी भरपूर सारी मेहनत आपण जर पाहिलं तर मैदानावरती घेतली जाते. प्लेअर ऑफ द मॅच या रोहित पाटील. रोहित पाटील प्लीज कम ऑन द स्टेज. विनंती आहे अभिराजदादा दळवी आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जाईल. रोहित पाटील आणि तसेच आकाश तवसाळकर आपण सुद्धा व्यासपीठावर या. आपल्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक रत्नाकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून आलेलं आहे, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. आकाश तवसाळकर, रोहित पाटील सर्वप्रथम आपण या. हे आकाश तवसाळकरला द्यायचे का? मॅन ऑफ द मॅचला नाही, दुसरा पोरगा.